आणि यानंतर पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्याच्या आधी पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकर यांचं भुवया उंचावणारे ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार, युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट, धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। धंगेकरांकडून मोहोळ यांचा जुना व्हिडिओ व्हायरल, गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहोळ यांचा हा व्हिडिओ। दरम्यान मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही, मोहोळ यांचं यावरती स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केलेला, महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरती स्थगिती नको, व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैनमुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कार्यक्रमात एकाच मंचावरती, तर तुम्ही 1 हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडे यांचं मोठं विधान। धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार, धनंजय मुंडेंवर जहरी शब्दामध्ये टीका करणाऱ्या करुणा मुंडेंचं हे मोठं विधान। काही दिवसांपासून परळीमधल्या राजकारणावरून करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलेले गंभीर स्वरूपाचे आरोप। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटील यांचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम। अपघात प्रकरणात सुनबाई अडकल्या म्हणून मुक्ताफळं उधळली जातात, महेश कोठारे यांच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका, मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त असल्याचं महेश कोठारे यांनी केलेलं विधान।